18 जानेवारी 1982 या दिवशी पगारवाढ आणि बोनसच्या मागणीसाठी गिरणी कामगारांनी बेमुदत संप पुकारला। कामगार नेते डॉक्टर दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखाली जवळपास 2.5 लाख कामगार या संपात सहभागी झाले। मुंबईतल्या 50 पेक्षा जास्त सूत गिरण्यांचं कामकाज ठप्प झालं। यानंतर अनेक आंदोलनं झाली, पण गिरणी कामगारांच्या आयुष्यात मात्र कधी उजेड पडलाच नाही। एवढे सगळे टप्पे सहन करून 82 संपातलं अपयश पचवून हा गिरणी कामगार पुन्हाही आपल्या लढ्याला तयार झालेला आहे आणि आज सरकारने त्याला भाग पाडलेला आहे की हा कायदा करायला भाग पडलेला आहे की गिरणी कामगारांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी दिलीच पाहिजे असा तऱ्हेचा कायदा आम्ही करून घेतलेला आहे। आज जवळ 6,948 घरं तयार झालेली आहेत, जिथे मालकांचे टॉवर उभे आहेत तिथे आमचेही टॉवर उभे राहिलेले आहेत। त्यामुळे एक पाऊल आम्ही पुढे गेलेलो आहोत। एकेकाळी गिरणगाव म्हणून ओळखला जाणारा परिसर आता बिल्डरांसाठी हॉट डेस्टिनेशन झालाय। या गिरण्यांच्या जागांची किंमत आता हजारो कोटींमध्ये पोहोचली आहे, पण गिरणी कामगाराला मात्र हक्काचं घर मिळालंच नाही। सध्या सरकारी पातळीवर हालचाली सुरू झाल्यात, हेच काय ते समाधान म्हणावं लागेल। आज सरकार असं म्हणतंय की जवळजवळ 16,000 घरं आम्ही अजूनही बांधून देणार आहोत, म्हणजे एकूण 23,000चा टप्पा आमच्या लढ्यामध्ये आम्ही आज गाठलेला आहे। आणि आमचं असं म्हणणं आहे की आज 1,40,000 गिरणी कामगारांनी घरांची मागणी केलेली आहे। 16,000 गिरणी कामगारांच्या मुलांनी रोजगारांसाठी आम्हाला नोकरी द्यावी म्हणून अर्ज केलेले आहेत आणि हा पुढच्या टप्प्यातला लढा आहे। त्या ऐतिहासिक संपानंतर अजूनही गिरणी कामगार लढतोय, पण आता त्याच्या मनात या भांडवलशाही व्यवस्थेबद्दल कटुता नाही। त्यानं आपला मार्ग शोधलाय, ससे होलपट आणि उपासमारी यातून तो बाहेर पडलाय। आता तो अधिक आशावादी झालाय, पण त्याचा लढा मात्र अजूनही संपलेला नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट ओमप्रकाश केवटसह विनोद तळेकर, IBN लोकमत, मुंबई।